विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून सन 2024 ते 25 या वर्षात ही पीक विमा योजना बीट पॅटर्न या तत्वावर राबविली जाणार आहे। त्या अनुषंगाने खरीपासाठी एका रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे। अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 पर्यंत असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी केले आहे। या पीक विमा योजनेत अनुसूचित क्षेत्रात पीक घेणारे, कुळाने, अगर, भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतीसह सर्व शेतकरी भाग घेण्यास पात्र आहे। तसेच पीक विमा कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग ऐच्छिक असणार आहे। भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे। या योजनेअंतर्गत विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे विमा हप्त्याच्या 110% दायित्व राहणार असून यापेक्षा नुकसान भरपाई विमा हप्त्याच्या 80% कमी असल्यास विमा कंपनी एकूण 20% रक्कम स्वतःकडे नफा म्हणून ठेवेल व उर्वरित रक्कम राज्य शासनास परत करेल। या योजनेत खरीप हंगामातील भात शेती, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, खुरासणी, मूग, उडीद, तूर, मका, कांदा या पिकांचा समावेश आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत राबविली जाणार आहे। याकरिता 7/12/8 उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स, पीक पेरा, स्वयं घोषणा पत्र यांचा समावेश आहे। विमा संरक्षण प्रति हेक्टर भात 49,500 रुपये, ज्वारी व बाजरी 3,000 रुपये, तर नाचणी 13,750 रुपये, भुईमूग 42,971 रुपये, सोयाबीन 49,500 रुपये, खुरासणी 13,750 रुपये, मूग व उडीद 2,000 रुपये, तूर 36,802 रुपये, कापूस 49,500 रुपये, मका 35,598 रुपये, कांदा 81,423 रुपये आहे। पीक विमा भरण्यासाठी व अधिक माहिती करिता कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी तसेच नजीकच्या सेवा केंद्रांशी संपर्क साधावा। तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी बोरगाव मधून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।